जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्यनाम. समास 8वा. काळरूपनाम. श्रीराम समर्थ. मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार. सृष्टीक्रमे आकार आकारला. जय जय रघुवीर समर्थ. 12वा दशक विवेक वैराग्य नाम आणि ह्यातील 8वा समास काळरूपनाम. आता सगळं विवेकाची भूमिका सांगितली, दशकभरामध्ये वैराग्याची भूमिका सांगितली. आणि हे सगळं कशासाठी बाबा? पुढे सर्व जाईल काही न राहे. विचारे मना तूची शोधून पाहे. बाबा सगळेजण आपण ना काळामध्ये बांधलेलो आहोत. कितीही अवघड सगळी समस्या असेल, कितीही मोठा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाला किंवा या सगळ्या समस्येला दुसरं काही उत्तर असेल नसेल, पण एक उत्तर निश्चित आहे. काळ काळ आणि काळ. म्हणजे थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. मग काय होतं तर हेही दिवस जातील. मग ते बोलले प्रत्येक दिवस, प्रत्येक घडी, प्रत्येक क्षण हा बदलणारा आहे. या जगामध्ये चिरंतन असं टिकून राहणारं शाश्वत असं काहीही नाही. म्हणून पाहिली घडी नव्हे आपुली, वैसा तरी निघून गेली. म्हणजे ही जी घडी आपण पाहिली ना ती आपली नाही बाबा, ती निघून गेली. वैसा, वय हे सगळं निघून जात आहे. आणि हा सगळा काळाचा महिमा आहे. राजा असता मृत्यू आला. ह्या समासामध्ये, ह्या समासाचा शेवट करत असताना समर्थ सांगतात, बाबा राजा असता मृत्यू आला तरी सोडीना तयाला मृत्यू काही. त्याने 1,00,000 कोटी कबूल झाला. बोलले तुला लाखो देतो, करोडो देतो, पण तुला काही मृत्यू सोडणार नाही. मग बोलले राजाला पण सोडलेलं नाही, भिकाऱ्याला पण सोडलेलं नाही, साधारण मनुष्याला पण सोडलेलं नाही. याचा अर्थ गती एक आहे हे जाणं. मृत्यूला न चुकवे कोणी, थोर असो अथवा सान. हे तर अटळ आहे, प्रत्येकाला जायचंच आहे. मग जाताना काय करायला पाहिजे? मरावे परी कीर्तिरूपे उरावे. हे बोलले हे 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 सांगण्यासाठी म्हणून समर्थांनी हा काळ रूप नाम सगळा आम्हाला काढून दिला. म्हणाले बाबा पेरिले ते उगवते, भोगीती आता. आणखीन काय तर बोलले तरीच जन्माचे सार्थक झाले. जन्माचे सार्थक करण्याची भूमिका आता बाबा लक्षात घे. कारण पुढे सर्व जाईल काही न राहे. विचारे मना तूची शोधून पाहे. विचारे मना, विचारे मना. समर्थांनी आपल्याला विचारी म्हटलेलं आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे ही एवढी एक ओळ जरी लक्षात घेतली ना बाबा, सगळा काळ सार्थक होणार आहे. काळ सार्थकची करावा, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करुणे. हरिभक्ती करूनच काळ सार्थक होतो. भगवंताची उपासना करूनच काळ सार्थक होतो. भगवंताच्या कारणी देह लावल्यानेच काळ सार्थक होतो. आणि बोलले ह्या व्यतिरिक्त हाट भरला संसाराचा, हाट भरला, बाजार, अख्खा बाजार भरलेला आहे. सगळा संसाराचा बाजार भरलेला आहे. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा. आणि हा सगळा बाजार करून, हे सगळ्या उलतापालती करून, हे सगळे व्यवहार करून, सगळे ट्रान्झॅक्शन्स करून, सगळी खरेदी विक्री करून, सगळे बोलले आणखीन काय असतील नसतील त्या सगळ्या घडामोडी आम्ही केल्या. आणि मग मरते शेवटी, सरते शेवटी आमची हिशोब होईल. आणि हिशोबामध्ये एकच त्या ठिकाणी बघितलं जाईल. हे बाकीचं बोलले काय केलं ते सांगूच नको. तुला काय करायला पाठवलं होतं ते केलं का? जे करायला पाठवलं ते जर घडत असेल तर काळ सार्थक होण्याची भूमिका आहे. आणि जे करायला पाठवलं, समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या दुकानावर
काहीतरी एखादी वस्तू आणण्यासाठी म्हणून पाठवलं. बोलले तो त्या ठिकाणी समजा साखर आणण्यासाठी म्हणून पाठवलं. घरी पाहुणे आलेले आणि साखर घेऊन ये म्हणाले. साखर घेण्यासाठी गेला, पण साखर आणायचं विसरला. दुसरंच काहीतरी कुरकुरे, दुसरंच काहीतरी आणखीन बिस्किट, पाव वगैरे घेऊन आला आणि घरी पाहुणे ताटकळत बसलेले. आणि मग पाहुण्यांसमोर बोलले चहा बनवायला त्या ठिकाणी साखर नव्हती. पाहुणे बसले तसेच बिनसाखरेचा चहा घेऊन निघून गेले. आणि त्या सगळ्या घरमालकाला सगळ्या रस्ताभर 10 पैकी 0 मार्क देऊन गेले. म्हणाले असंच आहे, साखर पण नाही, चहा पण पाजला नाही, असं झालं तसं झालं. बोलले सगळी हेटाळणी त्याच्या वाट्याला आली. का झालं बोलले असं? साखर आणायला गेला होता, साखर मिळालेली नाही किंवा साखर आणलेली नाही. मनुष्यजन्म घेऊन आला, भगवद्भक्ती करण्यासाठी आला, स्वतःची ओळख घेण्यासाठी म्हणून आला. मी पण च्या सगळ्या फंदात अडकला. माझं सगळं माझे जे सगळे कुरकुरे खात सगळं बोलले त्याने पौष्टिक असं नाम हरिनाम घेतलंच नाही, भगवद्भक्तीचं जेवण त्याने केलंच नाही. आणि ते सगळे फास्ट फूड खाऊन मग तो एक दिवस असं त्याचं वजन वाढलं. एक दिवस त्याला मधुमेह झाला. एक दिवस त्याला अत्यंत थकवा जाणवायला लागला. एक दिवस त्याला घाम फुटायला लागला. एक दिवस मग त्याला कुठेतरी असं हृदयविकाराचा धक्का बसल्यासारखं जाणवलं. डॉक्टरांनी सगळं तपासलं आणि म्हणाले बाबा कितीतरी सगळे ब्लॉकेज सगळे त्याच्या आतमध्ये सगळे झालेले आहेत. आणि आता बोलले अजिबात सगळं तळलेलं, तेलकट, तुपकट, साखरेचं, बाहेरचं, मैद्याचं खाऊन चालणार नाही. जर थोडं देखील जर खाल्लं तर बोलले तुमचे हे 80-85-90% असणारे ब्लॉकेज कधी 100% होऊन जातील आणि कधी तुमची चालू गाडी बंद पडून जाईल हे सांगता येत नाही. फार थोडा काळ तुमच्याकडे उरलेला आहे. आणि मग तेव्हा मनुष्य सावध होतो आणि मग तेव्हा तो भक्तिमार्गाला लागतो. पण समर्थ काय बोलतात, बाबा रे एवढे सगळे ब्लॉकेज होऊ द्यायचे 80%, 85%, 90% आणि मग भक्तिमार्गाला लागायचं, हे असं वेडेपणा, हे असं मूर्खपणा कोणी करायला सांगितला? त्यापेक्षा बाबा थोडं असं जर हळूहळू थोडं रोज थोडी उपासना, थोडं नामस्मरण, थोडी भक्ती, थोडं श्रवण, सद्गुरूंनी सांगितलेलं मंगलाचरण, हे असं जर थोडं करत राहिला तर बाबा कसलंच ब्लॉकेज तुला होणार नाही, कसलाच अडथळा तुझ्या सगळ्या नशिबामध्ये येणार नाही, कसलंच दुःख तुला आयुष्यामध्ये प्राप्त होणार नाही. कारण जर का बोलले भगवंताच्या कामामध्ये, भगवंताच्या मार्गावर बोलले आम्ही असू, तर त्या श्री सद्गुरू चरित्रामध्ये त्या सायनदेवाच्या मागे जसा तो सर्प चाललेला होता, त्याच्या बाजूने जसे ते दोघं सर्प चाललेले होते, ते कोण होते? ते कली आणि काळ होते. ते त्याचं आम्ही तुते रक्षावयासी पाठविले सर्प दोन्ही, असं सद्गुरू त्याला बोलले. आणि बोलले हे कली, हा काळ, हे आयुष्य आपलं आनंदमय होणार आहे. उत्तम असं सगळं श्रवण करावं, उत्तम सगळी मनोकामना करावी, मन शुद्ध ठेवावं, इतरांचं कल्याण चिंतावं, रोज थोडकं नामस्मरण करावं. आणि असणारे सगळे जे काय आम्हाला हवं आहे त्याचे सगळे प्रयत्न सगळे सुरू ठेवावे. बोलले आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही. हा सगळा बाबा ह्या सगळ्या काळाला साह्यभूत करावयाचं असेल
या काळाच्या सगळ्या मदतीनं आपलं सगळं जीवन सगळं सुखकर बनवायचं असेल तर उपाय एकच आहे. आणि तो उपाय म्हणजे काय आहे? बोलले जावे सद्गुरुसी शरण, जावे हरीसी शरण. पण सद्गुरू पहिल्याच ओळीमध्ये बोलतात, मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकार आकारला. मूळ मायेपासून अष्टधा सगळी प्रकृती, 3 त्रिगुण 5 भूते सगळे अस्तित्वात आली. सृष्टीचं सगळी आकाराला आली आणि क्रमानं आली. सगळं क्रमानं ठेवलेलं आहे. आकार आकारला. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ. निराकारी काळ वेळ काहीच नाही. आता ही सगळी सृष्टी आकाराला आली, पण ती नसता निर्मळ. ती जर नसेल तर काय होतं? काहीच नव्हतं. आणि ती भूमिका निर्मळ भूमिका आहे. जैसे गगन अंतराळ, ती गगनासारखी भूमिका आहे, निर्गुण भूमिका आहे. निराकारी काळ वेळ काहीच नाही. मग त्या ठिकाणी दिवस पण नाही, रात्र पण नाही, काळ वेळ हा विषयच त्या ठिकाणी नाही. आता जेव्हा सृष्टीक्रमामध्ये येते, सृष्टी जेव्हा आकाराला येते, तेव्हाच तिला काळ लागू होत असतो. उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसून आला. एरवी पाहता काळाला ठावची नाही. म्हणजे उपाधी असेल तर काळाची भूमिका आहे, आणि उपाधी जर नसेल तर काळाची भूमिका त्या ठिकाणी नाही. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ. चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे. आता बोलले जोपर्यंत चंचळाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत, माया घेऊन आलेलो आहोत, तोपर्यंतच काळाचं अस्तित्व. त्याच्यानंतर सगळं निर्गुण आहे, त्याच्यानंतर सगळं सनातन सत्य सगळं भूमिका उरत असते. की ती निर्गुण भूमिका उरत असते, निर्मळ भूमिका उरत असते. नसे अंत न पार ज्याच्या रूपाला, अनादि अनंत जी भूमिका आहे, बोले त्या ठिकाणी काळाची भूमिका नाही. ते काळाच्या पुढचं तत्त्व आहे. ते काळाच्या सगळं आधीचा सगळा तो भाग आहे. पण आता आम्ही सगळे माया घेऊन आलेलो आहोत, म्हणजे याचा अर्थ आम्ही सगळेजण काळाने सगळे बांधलेलो आहोत. आणि हा सगळा काळ हातामध्ये सगळी वाळू घेतली, आणि किती वेळ ती वाळू आम्ही आमच्या मुठीत धरून ठेवणार आहे? तास, 2 तास, 4 तास. म्हणजे हळूहळू हळूहळू कधी ना कधी आम्हाला थोडं झोपावं लागेल, कधी ना कधी आम्हाला थोडं बसावं लागेल, आणि ती वाळू जशी सटकून जाईल तसा हा काळ आमच्या हातून सटकून जातो, निसटून जातो. आता याला वाळूचीच सगळी उपमा का दिली? कारण कळत नाही. वाळू आम्हाला कळणार नाही, तसं काळ आम्हाला कळत नाही. म्हणजे आज करता करता, उद्या करता करता कधी आठवडा निघून जातो, कधी महिना निघून जातो, हे कळत नाही. म्हणून जोपर्यंत बोलले बाबा ही सगळी उपाधी आहे, याचा अर्थ काळ हा फ्लो होतो आहे. काळ त्याच्या गतीनं मार्गक्रमण करतो आहे. आणि ही सगळी चंचळ भूमिका बोलले आमचे सगळे काळ जो आहे, आमची सगळी वेळ जी आहे, ती सगळी वेळ कधी सगळी खाऊन टाकते, आम्हाला कळत देखील नाही. मग परीक्षा आहे, कसोटी आहे. हीच तर परीक्षा आहे, हीच तर कसोटी आहे की बाबा ह्या सगळ्या चंचळ उपाधीमध्ये, चंचळ भूमिकेमध्ये राहून बोलले कसा बोलले भगवंताला आठवतो, कसा बोलले भगवंताला विसरत नाही, हीच परीक्षा आहे. आणि बोलले जणू काही एखादा सगळा गावाला जायचं आहे, आणि असा सुंदर असा हायवे सगळा बनलेला आहे. रस्त्यावर जागोजागी सगळे हॉटेल्स आहेत, ढाबे आहेत, वेगवेगळी सगळी दुकानं आहे, आणि त्या दुकानावर सगळी चहा पानाची, मुक्कामाची, रहिवासाची, खाण्यापिण्याची जी पाहिजे ती वाटेल सगळी तशी सुविधा ठेवलेली आहे. पण जिथे जायचं आहे तिथे मात्र ह्या सगळ्यांपेक्षा हे सगळं रस्त्यामध्ये जे मांडलेलं आहे ना बाबा, ते सगळं मोल होणारं आहे. त्या सगळ्याला कुठेतरी एक व्हॅल्यू आहे. पण जर का बोलले त्या सगळ्या मुक्कामापर्यंत पोहोचला तर बोलले
ते सगळं अनमोल आहे. ते बोलले जणू काही त्या सगळ्या राजाने सांगावं की बोलले आज तुम्हाला कैद्यांना सांगावं की आज तुम्हाला काय हवं ते मला मागून घ्या, आज माझा वाढदिवस आहे. आणि मग कैद्याने यावं, कोणी बोलावं की मला मच्छरदाणी पाहिजे, ह्या तुरुंगामध्ये फार मच्छर चावतात. कोणी यावं आणि बोलावं की जरा भाजी वगैरे व्यवस्था चांगली करा. एखाद्यानं यावं, बोलले जरा अंथरुणाची चांगली व्यवस्था करा. पण एखादाच असतो असा विवेकी आणि वैरागी की जी भूमिका समर्थांनी आम्हाला या दशकभरामध्ये सांगितली, ती भूमिका ज्याला प्राप्त झाली. विवेक आणि वैराग्य का पाहिजे बघा, त्याचं हे फार सुंदर उदाहरण, फार सुंदर भूमिका समर्थ अतिशय योगायोगानं या ठिकाणी बरोबर अत्यंत जाणीवपूर्वक या ठिकाणी समर्थांनी हा सगळा भाग दिलेला आहे. बोलले कोण बोलतो, बोलले अधूनमधून एखादं चांगलं जेवण मिळावं, कोण बोलतो चांगले कपडे मिळावे, पण इथून सुटका करून मिळावी, हे असं मागणारा मात्र एखादा क्वचितच असतो, एखादा विरळाच असतो. बोलले राजाने अत्यंत आनंदानं सांगितलेलं होतं की म्हणाले तुम्हाला हवं ते मागा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. पण ह्यांचं लक्ष बोलले सगळं चंचळाकडेच. यांचं लक्ष बोलले हे मायादेवीच्या धांदली, सूक्ष्मी कोण मन घाली, ही सगळी मायादेवीच्या धांदलीकडे सगळं लक्ष, सगळी धांदल, सगळी गडबड. शांत बसायला, विचार करायला कुणालाच वेळ नाही. बोले एक विचार शोधून पाहे तेव्हा कळे, सद्गुरु कृपा कळे जासी जो शोधील आपणासी. बाबा कुठेतरी थांबता आलं पाहिजे. थांबून काय करता आलं पाहिजे, थांबून बोलले काय सत्य काय आहे याचा शोध घेता आला पाहिजे. असं लहान लेकरासारखं कुठेतरी एखाद्या यात्रेमध्ये हरवून जावं, ह्या दुकानावर फिरावं, त्या दुकानावर फिरावं, इकडे भजे खाय, तिकडे जिलेबी खाय, इकडे खेळणे घेऊ दे, तिकडे खेळणे घेऊ दे, आणि हे सगळं ह्या पसाऱ्यामध्ये ही अशी गाडी घेऊ दे, तसा फुगा घेऊ दे. याच्यामध्ये तो विसरला की बाबा हे गाड्या, हे खेळणे, हे फुगा हा काही प्रत्यक्षातला नाही, किंवा ह्याच्यानं माझं पोट भरणार नाही. माझं पोट माझ्या आईपाशी भरेल. आणि त्या आईचा हात मी तर ह्या सगळ्या बाजारामध्ये केव्हाच सोडलेला आहे. मग बोलले ह्याचं भान म्हणजे काय आहे, विवेक वैराग्याची भूमिका आहे. बोलले हा हात का सुटला, कारण बोलले आईच कळालेली नव्हती. आई म्हणजे कोण आहे, आई म्हणजे तो मुख्य परमेश्वर आहे. ते कळून देण्यासाठी ते सांगणारा सद्गुरू भेटलेला नव्हता. सद्गुरू विवेकाची भूमिका आहे, सद्गुरू जाणीवेची भूमिका आहे. उपासना ही आम्हाला रोज विवेक प्राप्त करून देत असते. उपासना, सद्गुरूंची भक्ती, नामस्मरण, प्रार्थना हे आम्हाला रस्त्यावर ठेवत असते, ट्रॅकवर ठेवत असते, जाणीवेत ठेवत असते, विचारामध्ये ठेवत असते, भानावर ठेवत असते. नाहीतर मनुष्य या सगळ्या मायादेवीच्या सगळ्या जत्रेमध्ये वडे खाय, भजी खाय, आणखीन काय त्या सगळ्या पाळण्यामध्ये बसू दे, आणखीन वेगवेगळे सगळे खेळणी घेऊ दे, पण हे कुठेतरी क्षणिक सुखाचं आहे, कुठेतरी थोड्या वेळासाठीचं आहे. पण मला शाश्वत आणि पौष्टिक असं दूध पाजणारी, ज्याच्यावर माझं जीवित सगळं टिकून आहे, मला जेवू खाऊ घालणारी माझी आई आहे, आणि तिचा मी हात धरून ठेवला पाहिजे, तिची मी ओळख करून घेतली पाहिजे. हे मात्र बोलले जो जाणतो तो खरा विवेकी, आणि त्याने आपला काळ या सगळ्या आयुष्यामध्ये येऊन सार्थक केला असं म्हणावं लागेल. आकाश म्हणीचे अवकाश, अवकाश बोलीचे विलंबास, त्या विलंबरूप काळास जाणून घ्यावे.
आकाश म्हणजे अवकाश. आता आकाश आणि अवकाश, अवकाश म्हणजे काय, अत्यंत त्या ठिकाणी बोलले न्यूट्रल भूमिका, अत्यंत त्या ठिकाणी निर्मळ भूमिका. काहीच नसण्याला अवकाश आहे, काहीच असण्याला अवकाश असणे म्हणजे आकाश भूमिका. कसलंच चंचळ मायेला थारा नाही, चंचळ मायेला अवकाश आहे. म्हणजे अजून त्या ठिकाणी माया आलेली नाही. अवकाश असणे म्हणजे काय, अजून ती आलेली नाही, अजून वेळ आहे. म्हणजे आता सध्या तर काहीच नाही आहे. ही अवकाश भूमिका म्हणजे आकाश भूमिका आहे. विलंब आहे थोडा, अजून थोडा आहे, थोडा वेळ बाकी आहे, विलंब आहे. आणि त्या विलंबरूप काळाचं जाणून घ्यावे. आणि तो विलंबरूप काळ जो आहे बोलले, ती भूमिका महत्त्वाची आहे. ती भूमिका म्हणजे काय आहे, सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकाळांची आकळे, पळापासून निवळे युगपर्यंत. आणि सूर्याकरिता विलंब कळे, पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्षमास, षडमास वरियुगास ठाव झाला. कृत त्रेत द्वापार कळी, संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्य आगळी शास्त्री निरोपिली. ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्मरूपे विलगट, दंडक सांडिता चटपट लोकास होते. आणि बोलले, आता ही जी विलंबाची भूमिका आहे, विलंबानं हे सगळं येतं, पण जसं येतं तसंच सगळं जातं. पळ घटिका प्रहर दिवस युग सगळी येतात आणि जातात. पण हा सगळा पसारा विलंबाकरिता होता, विलंबाकरिताच आहे, विलंबाला आठवण करून देण्यासाठीच आहे. बोलले हे सगळे आम्ही कुठेतरी अज्ञाताच्या सगळ्या या पसाऱ्यामध्ये, कुठेतरी अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये सगळे असे पहुडलेलो होतो. आणि त्या ठिकाणी हे आम्ही नंतर आम्ही आकाराला आलो. म्हणजे कशासाठी आलो, या सगळ्या धांदलीमधून देखील आम्हाला शेवटी त्या एकाच निर्गुणाला किंवा त्या एका मुख्य परमेश्वराला सगळं जाणून घ्यायचं होतं. म्हणून बोलले आम्ही सगळे काय झालो, त्या ठिकाणी आकाराला आलो. मग त्यासाठी असे घटिका प्रहर युग असे कितीतरी गेले, देव पण आले. पण देवांचं पण आयुष्य थोडं होतं, देवांना पण थोडं त्या ठिकाणी देवपण भोगणे म्हणजे काय, थोडक्यात त्यांनी जेवढं पुण्य केलेलं आहे तेवढं पुण्य तेवढं फक्त भोगणे. आणि सुकृत सरताच ढकलून देते. आणि सुकृत सरल्यानंतर त्यांचं ते पुण्य सरल्यानंतर त्यांनासुद्धा बाबा रिटर्न तिकीट ठेवलेलं आहे. पुन्हा ते सगळे पृथ्वीवर येतात, पुन्हा सगळं काहीतरी कर्म करतात. मग पुन्हा बोलले सगळा विलंब विलंब विलंब, जोपर्यंत बोलले मी देवाचा आणि देव माझा ही भूमिका मनुष्याला अनुभवता येत नाही, किंवा ही भूमिका मनुष्याच्या आकाराला येत नाही, तोपर्यंत काय आहे, तर बोलले सगळा विलंबच आहे. मग भले आम्ही आयुष्यात येऊन काही करत असलो, कितीही मोठे मोठे सगळे पुरस्कार, मोठे मोठे अवॉर्ड, मोठे मोठे बिझनेस, मोठे मोठे सगळे व्यवहार आम्ही केले, पण जोपर्यंत मुख्य देव कळत नाही, मुख्य सद्गुरू कळत नाही, मी कोण हे कळत नाही, तोपर्यंत काय आहे, विलंबच आहे. म्हणजे वेळच आहे, अवकाश आहे. म्हणजे हे काळाचा महिमा आहे बाबा. काळ कोणासाठी आहे, किंवा काळ कशासाठी आहे, काळ सार्थक हाच परमलाभ जाणावा असं का समर्थ बोलतो. हा काळ कशासाठी ज्याला कळला त्याचा काळ सार्थक झाला. मग हा काळ डोकं लावण्यासाठी नाही. थोडंफार एवढं तेवढं इकडे तिकडे होतच असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असतं. काय आपल्याच आयुष्यामध्ये होतं का, नाही. पार पंतप्रधानाच्या देखील आयुष्यामध्ये होत असतं. पंतप्रधान 2, 5, 10, 15 वर्ष पंतप्रधान असतो, पण त्याच्यानंतर
बोलले त्याच्यानंतर तो पण एक साधारण मनुष्य होऊन जातो आणि तो एकदा त्या पदावरून पाय उतार झाला की मग नंतर त्याला कोणी त्या सगळ्या गोष्टीची किंवा त्या सगळ्या पद्धतीनं जी आधी दिल्या गेली सगळी वागणूक म्हणा किंवा जे शिष्टाचार त्याला मिळाला, प्रोटोकॉल त्याला मिळाले, ते काही त्याला नंतर मिळत नाही. म्हणजे आलंच एवढं सगळं करून देखील पुन्हा सगळं विलंबाची भूमिका आली. विलंब 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 विलंब, अजून काहीतरी पाहिजे म्हणजे विलंबाची भूमिका, अजून काहीतरी पाहिजे म्हणजे काळाची भूमिका. आणि ह्या काळाला सार्थक करता आलं, ज्याला हे भगवत भजन जमलं, ज्याला भगवंतावर प्रेम करता आलं, बोलले मग त्याचा काळ सार्थक झालेला आहे. तो का त्याचा काळ सार्थक हाची परमलाभ जाणावा. बोलले त्याला परमलाभ झाल्याशिवाय राहत नाही. कृत त्रेत द्वापार कळी संख्या चालेली भूमंडळी, देवांची आयुष्य आगळी शास्त्री निरोपिली. असे कितीतरी आले आणि गेले. ते देवत्रयाची खटपट सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट लोकास होते. दंडक एकच आहे. बोलले काय, मी देवाचा, देव माझा. दंडक एकच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही याच्याच भक्तीसाठी भजनासाठी आलो आहे. म्हणून काही बोलले दिवसभरामध्ये ना एकच गोष्टीचा पश्चाताप आम्हाला रात्री वाटला पाहिजे की आज माझ्याच्यानं काहीच भक्ती घडली नाही, आज माझ्याच्यानं काहीच उपासना घडली नाही. हाच एकमेव सगळा संताप, हाच एकमेव सगळा पश्चाताप आम्हाला वाटला पाहिजे. बाकी दिवसभरात आले किती गेले किती, परी या सम हाच पहा. म्हणजे ह्या सगळ्या भगवत भक्तीशिवाय दुसरं काहीच नाही. बाकी आले किती गेले किती काहीच बोलले जीवाला लावून घ्यायचं नाही, कारण असे येणार जाणार हे होतच राहणार. याला काही हे सगळे दंडक हा नाहीच आहे. दंडक एकच आहे. बोलले जावे सद्गुरुसी शरण, पण हा दंडक सोडू नये. जावे भगवंतासी शरण, हा दंडक सोडू नये. आणि हा दंडक जर सांडला, दंडक सांडिता चटपट लोकास होते. मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने आद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना कैसा म्हणावा. आणि हे कशामुळे झालं, हे मिश्रित त्रिगुणामुळे झालं. कधी सत्व डोक्यावर बसतो, कधी रजोगुण त्या ठिकाणी बोलले मध्य पातळीवर आणून घेतो, तर कधी तमोगुण आम्हाला सगळा गडाबडा सगळा लोळायला लावतो. ही सगळी मिश्रित त्रिगुणाची ही काही निवडता येत नाही. तेने आद्यंत सृष्टीरचना, कोण थोर कोण साना कैसा म्हणावे. म्हणजे हा सगळा खेळ, हा सगळा पसारा, हा सगळा तीन त्रिगुणांची माया, ही सगळी तीन त्रिगुणांचा खेळ. कधी इधर कधी उधर, कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कमी कधी तिकडे जास्त, कधी हे कधी ते. याच्यात काय लहान थोर आलं, याच्यात काय श्रेष्ठ अश्रेष्ठ भूमिका आली, याच्यात काय चांगली वाईट भूमिका आली. ही चांगली वाईट भूमिका, ही श्रेष्ठ अश्रेष्ठ भूमिका, ही बोलले काहीच बोलले त्याला अर्थ नाही. आणि म्हणून हे लहान थोर याला कोणालाच म्हणायचं, हे तर त्रिगुणांचा सगळा पसारा. आमचं काय याच्यामध्ये काहीच नाही. आमचं काम एकच आहे. आम्ही जर जाणता असू, आमच्याकडे जर विवेक वैराग्याची भूमिका असेल, तर आमच्याकडे जाणत्याची कामं काय आहे, जाणत्याची भूमिका काय आहे. पाहावे देवासी बोलले आपण, पाहावे आपणासी आपण, या दोन भूमिका आमच्या महत्त्वाच्या आहे. आणि ही कोणाची कामं आहे, तर ही जाणत्याची कामं आहे. असो ही जाणत्याची कामे, नेनता उगाच गुंते भ्रमे, उत्पन्ने प्रत्यय जाण जाणो वर्मे, ठाई पाडावी. आणि जाणता झाला म्हणजे कशातच गुंतत नाही. आणि नेनता उगाच गुंते भ्रमे बोलले. आणि माहीत नसलं का शेवटचा नेमका अंतिम भूमिका काय माहीत नसली, सार्थकतेची भूमिका काय माहीत नसली, हा सगळा पसारा सगळा तीन त्रिगुणांचा आहे. आज न उद्या इकडे तिकडे वर खाली सगळं सुरूच असतं. हे माहीत नसलं, माहीत असतं, माहीत असून देखील ते बोलले तरी देखील ते आम्हाला त्या सगळ्या ज्या निश्चयात्मक भूमिकेमध्ये किंवा ज्या निश्चळ भूमिकेमध्ये आम्हाला राहता आलं पाहिजे, त्या भूमिकेमध्ये ते राहू देत नाही.
कारण तेवढं अंतःकरण हे खंबीर झालेलं नाही, तेवढं अंतःकरण हे सक्षम झालेलं नाही. आणि म्हणून बोलले ही जाणत्याची कामे, जाणून घेतलं पाहिजे. आणि नेणता उगाच गुंते भ्रमे, आणि सगळं भ्रमामध्ये गुंतण्यापासून वाचलो पाहिजे. प्रत्यये जाणो वर्मे ठाई पाडावी. प्रत्यये प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीची अंतिम भूमिका, प्रत्येक गोष्टीचं हे काय असं काय, का असं ह्याच्यातून काय, मग पुढे काय, पुढे सर्व जाईल काही न राहे. ही जी भूमिका आहे ना, ही जाणत्याची भूमिका आहे. प्रत्यय जाणो वर्मे ठाई पाडावी. आणि ही जी भूमिका आहे, ही प्रत्ययाची भूमिका जाणीवपूर्वक आम्ही सगळी ठाई पाडली पाहिजे. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ विलंबरूपी. उत्पन्न, सृष्टी येते जाते, स्थिती येते जाते, संहार काळ येते जाते, आद्यंत अवघा काळ विलंबरूपी. हे सगळे शेवटी एका मुख्य सगळ्या निर्गुणापाशी सगळे सामावले जातात. म्हणून हे सगळे काळ आले म्हणजे जेवढा काळ आहे तेवढा विलंब होतो आहे असं लक्षात घ्यायचं. जेवढ्या उपाध्या आल्या, जेवढ्या आम्ही सगळ्या उपाध्यांमध्ये स्वतःला अडकवलं, तेवढं सगळं काय आहे बोलले, हे आम्ही आता कुठेतरी विलंब करतो आहे स्वतःला. त्या आमच्या एका मूळ स्रोताशी कनेक्ट करण्यापासून आम्ही जणू काही स्वतःला विलंब करतो आहे. आमची जी बॅटरी आहे ना, आमची गाडी, इलेक्ट्रिकल गाडी असते की नाही, ती दिवसभर फिरते, 80, 100, 125, 150 किलोमीटर फिरून येते. पण मग तिला नंतर त्या इलेक्ट्रिकशी, चार्जरशी कनेक्ट करून मग तिला तिच्यामध्ये ती पुन्हा तो सप्लाय द्यावा लागतो. आता हे समजून घ्यायचं की हे सगळं ती जेवढी फिरते तेवढं ती विलंब करते आहे. बोलले ती तेवढी ते बोलले तिचं ते सगळं असणारं सगळं सामर्थ्य हे सगळं ती घालवते आहे. तेवढी जेवढे दूर जाते आहे तेवढी ती मूळ स्रोतापासून आपल्या सगळे दुरावते आहे, ते सामर्थ्य गमावते आहे. जेवढे फिरेल बोलले तेवढं तिचं ते सगळं चार्जिंग, ते सगळं तिचं ती बॅटरी सगळी संपणार आहे. ती थांबली म्हणजे तिचं ते सगळं थांबणार आहे. म्हणून थांबणं शिकलं पाहिजे. क्रोधाला थांबता आलं पाहिजे, लोभाला थांबता आलं पाहिजे. ते जेवढं आम्ही थांबत जाऊ ना बाबा, बोलले तेवढा आमचा विलंब कमी होईल. नाही तर मूळ स्रोतापासून, मूळ घरापासून जेवढं लांब जाईल ती गाडी, आणि समजा ती शेतात गेली, अरण्यात गेली, तिकडे काही चार्जिंगचा स्रोत नाही, म्हणजे तेवढा ती विलंब होणार आहे. जेवढा दूर गेला तेवढा विलंब. जेवढा मूळ स्वरूपी राहणे, मूळ स्वरूपी विवेके सदा स्वस्वरूप. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक प्रसंगामध्ये तात्पर्य काय आहे की पुढे सर्व जाईल काही. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये विवेक काय, मी देवाचा, देव माझा. हे कोणाचं? हे सगळं माझ्या सद्गुरूंचं. ही लीला कोणाची? ही लीला सगळी माझ्या सद्गुरूंची. ही भूमिका बघता येणे, ही भूमिका जाणता येणे, ही जाणत्याची कामं आहेत. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ विलंबरूपी. जे जय प्रसंगी झाले, तेथे काळाचे नाव पडिले. बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. हे असे काळाचे, उपाध्यांचे आणि वेगवेगळ्या सगळ्या नाना सगळ्या गोष्टींचे असंख्य प्रकार आहेत. असंख्य भुलवणं आहे काळाचं, असंख्य भुलवणे आहे मायेचे, आणि ती अशी भुलवतच राहते. जे जय प्रसंगी झाले, तेथे काळाचे नाव पडिले. बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुख दुःख आनंद काळ प्रत्यय येतो. बोलले कधी पर्जन्य आहे, कधी उष्णता आहे, कधी संतोष आहे, कधी सुख दुःख आनंद आहे. बोलले हे फार सुंदर आहे. हे काय भगवंतानं हे सगळं ठेवलं. पर्जन्य आहे म्हणून उष्ण काळाला मान आहे, उष्ण काळाची ओळख आहे. उष्ण काळ आहे म्हणून पर्जन्याला
पर्जन्याला सन्मान आहे. तसंच सुख आहे म्हणून दुःख आहे, दुःख आहे बोलले हे सगळं बोलले असं तटस्थपणे ना एखाद्या सगळ्या सागराच्या किनारी बसून जशा त्या नावा सगळ्या त्या समुद्रात येतात जातात आणि तो सगळ्या त्या तटावर बसणारा जो निरीक्षक आहे तो बघतो आहे, त्या येतं आहे, तो फक्त आनंद घेतो आहे. ही आली ती गेली, ओळी पक्षी आले, पक्ष्यांचा थवा आला, पक्षी उडाले, सगळ्या लाटा आल्या, तरंग आले. तसं पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख, आनंदकाळ प्रत्यय येतो. असे वेगवेगळे सगळे काळ सगळे येतात आणि जातात. म्हणून हे सगळं पण हे सगळं काही असलं बाबा, सुखदुःख अथवा उद्वेग असता नाम सांडोची नाही. नाम सांडणे किंवा नामस्मरण सांडणे किंवा ईश्वराचं स्मरण सांडणे म्हणजे बोलले कुठेतरी त्याच्यापासून दूर जाणे. विस्मरणाची भूमिका म्हणजे काय आहे तर ती त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विरहाची भूमिका आहे. नाम हे कशासाठी आहे? भेटीसाठी आहे, भगवंताच्या जवळ राहण्यासाठी आहे. नामाची सगळी ही दोरी आहे. या दोरीच्या या बंधाच्या या धाग्याच्या मदतीनं आम्ही त्या अत्यंत शक्तिमान, अत्यंत सगळं सामर्थ्यशाली, अत्यंत सगळा निर्गुण, अत्यंत सगळा जो विशालक आहे, जो परमेश्वर आहे त्याच्याशी बंध बांधतो. प्रेमाचा धागा हा एकच बंध असतो त्याला बांधण्यासाठी पुरेसा, बाकी मग तो कशातच अडकत नाही. बोलले तो मग बोलले जर त्याचा तो जर संतापला तर मग तो असं काही अकराळ विकराळ रूप घेतो की मग तो त्याच्यात सगळ्या त्या तोंडा वाटून कितीतरी असे ब्रह्मांड येतात आणि जातात, येतात आणि जातात. असे कितीतरी ब्रह्मदेव निर्माण होतात आणि जातात. आता खरं जर बघितलं ना तर हे सगळं असे रूप, भगवंताच्या अशा रूपांचं वर्णन महाभारतात पण आलेलं आहे. आणखी काही 1-2 वेळा भगवंताने आपल्या सगळ्या भक्तांना दाखवलेलं आहे की असं सगळे कितीतरी ब्रह्मांड भगवंताच्या सगळ्या मुखामध्ये येतात आहे, जातात आहे, निर्मिती होते आहे. हजारो ब्रह्मा आहे, हजारो विष्णू, हजारो महेश, त्या सगळ्या एका सगळ्या नारायणाच्या त्या मुख्य सगळ्या त्या ईश्वराच्या सगळ्यापासून निर्माण होत आहे. तर बोलले हे शेवटी बोलले शास्त्र पण सांगतं की पृथ्वी, सूर्यमाला, मग आकाशगंगा आणि मग बोलले त्याच्यानंतर ते काय कृष्णविवर असेल आणि त्याच्या पलीकडे आणखी असे हजारो आहेत, हजारो पृथ्व्या आहेत, हजारो सगळी सूर्यमाला आहे. बोलले समर्थ बोलले हे सगळे असे कितीतरी येतात, कितीतरी जातात आणि एवढा तो शक्तिमान आहे, एवढं त्याचं सामर्थ्य आहे. त्याला बांधण्याचा उपाय काय तर बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, पूजावा विठ्ठल, आठवावा, स्मरावा, प्रातस्मरामी करावे, हे त्याला पकडण्याचा उपाय. बघा म्हणजे एवढं सगळं सामर्थ्य असताना तो शरण कुठे आला? तो असं एखादा कोणीतरी वीट फेकतो, त्या विटेवर येऊन उभा राहतो. म्हणजे भगवंताला काय पाहिजे काय हे आम्ही बघितलं पाहिजे. तो त्या बोलले कोणाकडे भांडी घासतो, कोणाकडे स्वयंपाक करतो, प्रत्येकाकडे तो वेगवेगळ्या सगळ्या भूमिकेमध्ये सगळा कार्यरत असतो. बोलले हे सगळं का? बोलले तो भावाचा भुकेला आहे, भगवंत भावाचा भुकेला आहे. मग आम्ही काय असे वेगवेगळ्या सगळ्या या सगळ्या वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ, माध्यान्ह काळ, प्रातःकाळ या सगळ्यांमध्ये जरी आम्ही वावरत असताना बोलले ते एका आपल्या त्या प्रियकराला, आपल्या त्या स्वामीला, आपल्या त्या सगळ्या मालकाला आपण विसरू नये. जन्मकाळ
बाळकत्व काळ, तारुण्यकाळ, वृद्धाप्यकाळ, अंतकाळ, विषमकाळ, वेळ रूपे. त्याच्या आधी दाखवलं प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ, कठीण काळ, जाणीचे लोके. कधी सुकाळ येतो, कधी दुष्काळ येतो. म्हणजे नामाचा संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संत जे असतात ना त्यांच्याकडे बोलले नामस्मरण किती झालं हे महत्त्वाचं नाही, कोणत्या भावातून झालं, किती प्रेम आहे, किती आतुरता आहे, किती तळमळ आहे हे महत्त्वाचं आहे. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. मग तिथे काळ, वेळ, बंध, कुठलाच काळ कुठलीच वेळ त्यांना त्या ठिकाणी आठवत नाही किंवा बोर होत नाही किंवा अशी वेगळी वाटत नाही. मग बोलले हे नामाचा सुकाळ असेल, प्रेमाचा भगवंताबद्दलचा सुकाळ असेल तर कधीच दुष्काळ पडणार नाही. कारण सुकाळ असेल तर दुष्काळ कुठे, आणि दुष्काळ असेल तर सुकाळ कुठे. मग दुष्काळ सुकाळ हे दोन्ही भूमिकेतून एकच भूमिका आम्हाला निवडता येऊ शकते. आणि या दोन्ही भूमिकेतून एकच भूमिका कुठली महत्त्वाची आहे तर ती सुकाळ, नामाचा सुकाळ, प्रेमाचा सुकाळ ही भूमिका महत्त्वाची आहे. आणि हा सुकाळ असेल ना मग प्रत्येक काळ हा प्रदोष काळ आहे, प्रत्येक काळ हा पुण्यकाळ आहे. सकळ वेळा मिळो न काळ तयास म्हणावे. आणि या सकळ काळांपेक्षाही श्रेष्ठ ही काळाची भूमिका आहे. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणते. आणि असतं एक वाटतं एक, याचे नाव हीन विवेक. बोलले मग सत्य काय, तो असतची असेल. सत्य काय आहे, मी देवाचा देव माझा. सत्य काय आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. सत्य काय आहे, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. हे एकच सत्य आहे. आणि वाटतं काय, दुसऱ्याच गावाला जावं असं वाटतं. याचं नाव काय आहे, याचं नाव हीन विवेक. दुसरंच काहीतरी बोलले, अहंकारानं भारी भरावं असं वाटतं. दुसरंच काहीतरी बोलले, वेगवेगळ्या सगळ्या दुनियेत फिरावं असं वाटतं. एकच एक शाश्वत दुनिया असताना भगवंताचं सगळं जो धाम आहे ते एकच शाश्वत लोक आहे. बाकीचे सगळे लोक तर नाशिवंत आहे. स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळ हे सगळे नास्ते. हे सगळे कुठेतरी अंतकाळी हे सगळे नासणारे आहेत. आणि म्हणून बोलले वाटणारं आणि असणारी ही भूमिका एकच झाली पाहिजे. संशय सगळा मिटला पाहिजे. संशय काय की बोलले मी माझा भगवंत आहे, माझा सद्गुरू आहे, मी त्याच्या मार्गामध्ये जातो, मी त्याच्यावर प्रेम करतो, तोही माझ्यावर प्रेम करतो. जे होईल ते त्याच्या कृपेनं होणार आहे, माझं कधीच वाईट होणार नाही आहे. होणारा असेल तर तो माझ्या सगळ्या मार्गातला अडथळा सगळा बरोबर बाजूला करेल. तो किती का अवघड क्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आपण आला, कलीने काळाने कितीही अवघड क्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तरी तो सगळं त्या अवघडामध्येही सोपं करून देणारा तो आहे. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणते. प्रवृत्तीची निवृत्ती झाली पाहिजे. संकल्प विकल्पाला तडा गेला पाहिजे. संकल्प विकल्पच संपून गेले पाहिजे. संशयरहित अवस्था झाली पाहिजे. पूर्ण शरणागती झाली पाहिजे. पूर्ण शरण त्या भगवंताला जाता आलं पाहिजे आणि सगळ्या प्रवृत्तींचा नाश झाला पाहिजे. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणते. साधं सोपं सरळ एका वाक्यात सद्गुरूंनी सांगितलं. जेवढं प्रवृत्ती मला असं वाटतं, मला तसं वाटतं, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे करून बघू, ते करून बघू, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, ही काय आहे, ही प्रवृत्ती आहे. कोणाची प्रवृत्ती आहे? आपल्या सगळ्या देहभावाची प्रवृत्ती आहे, देहाची प्रवृत्ती आहे.
देहबुद्धीची प्रवृत्ती ही म्हणजे देहबुद्धीचं डोकं आहे. आता तो कालिया नाग आहे ना, कालिया नाग, तो त्या सगळ्या डोहामध्ये अशा त्याच्या वेगवेगळ्या सगळ्या फणा काढून सगळं त्या लोकांना घाबरवायचा. त्याला असं वाटायचं की ह्या डोहाचा मीच राजा आहे, इथला मालक मीच आहे आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मग त्या गुरांना त्रास, वासरांना त्रास, त्या पोरांना त्रास. तर त्याच्याकडे ही काय झाली, त्याची प्रवृत्ती झाली. प्रवृत्ती चाले अधोमुखी. आणि बोलले मग एक दिवस त्याने हाच त्याचा रोप तो भगवान कृष्णांना दाखवायला गेला. तिथेही तो बोलले भगवंताला त्या सगळं विष ओकायला लागला. बोलले त्यांना सगळं त्रास द्यायला लागला. कारण काय तर प्रवृत्ती होती, मी मोठा शहाणा. आणि मग काय झालं, अधोमुखे जो समर्थांनी, जो भगवंताने बदलला, जो सगळा जीव सगळा लाही करायला लागला आणि मग शरण आला आणि मग त्याची सगळी प्रवृत्ती निघून गेली, सगळे मीपणा निघून गेला आणि मग तो काय झाला, निवृत्त झाला. मीपणातून, अहंकारातून, देहाभिमानातून, स्वतःच्या सामर्थ्याच्या सगळ्या अभिमानातून निवृत्त झाला. आणि मग काय झालं, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखी. आणि मग कळलं की बोलले हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा भगवंत आहे किंवा ह्या अखिल जगताचा स्वामी आहे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे. आणि मग शरण गेला आणि मग भगवंतानं अभय दिलं, भगवंताने आज्ञा केली, त्या पद्धतीने राहिला आणि मग सुखाला त्याने प्राप्त करून घेतलं. ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती. आणि मग काय झालं, विवेक प्राप्त झाला. हे भगवंताच्या पदस्पर्शानं विवेक प्राप्त झाला. भगवंताच्या नुसत्या स्पर्शानं देखील विवेक प्राप्त होतो, नाहीतर तो कालिया चांगल्याकडून असा मानला नसता. पण भगवंताचा स्पर्श झाला म्हणून त्याची जी प्रवृत्ती आहे ना ती निवृत्ती झाली. म्हणून कोणीतरी सद्गुरू पाहिजे, कोणीतरी ईश्वर पाहिजे, कोणीतरी समर्थ पाहिजे. त्यांच्या त्या श्रवणरूपी, उपासनरूपी स्पर्शानं आपली सगळी प्रवृत्ती बोलले निवृत्ती पदाला जाते आणि मग सुख आपणाला प्राप्त होतं. ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली. विवर्ता लाधली पूर्वापर स्थिती. आणि मग विवेक प्राप्त झाल्यानंतर कळतं की ब्रह्मांड रचना कोठून झाली, हे ब्रह्मांड कोठून निर्माण झालं आणि कशाकरता निर्माण झालं, किती वेळासाठी निर्माण झालं आणि पुढे याचं काय होणार आहे. तेथे विवेकी दृष्टी घाली. विवर्ता लाधली पूर्वापर स्थिती. आणि मग हे सगळं बोलले कुठेतरी ही मध्येच अधांतर ही सगळी स्थिती आहे आणि कुठेतरी बोलले हे काही काळापुरती ही सगळी भूमिका आहे आणि मग पुन्हा त्या एका मूळ भूमिकेला, आदी अंती जी भूमिका आहे ती एकच भूमिका आहे. हे क्षणिक आहे, हे जे मध्यंतरी लटकतं आहे ते क्षणिक आहे आणि पुढे कालांतरानं आणखी पुन्हा एकदा त्या सगळ्या मूळ भूमिकेला प्राप्त करून घ्यावयाचं आहे. हे कोण जाणतो, हे विवेकी जाणतो. प्रपंची असो न परमार्थ पाहे. मग आता प्रपंच कोणाला चुकला, उपाध्या कोणाला चुकल्या, प्रवृत्ती कोणाला चुकली. प्रत्येकाला वाटतं असं करावं, तसं करावं, हे खावं, ते खावं, इकडे जावं, तिकडे जावं, मनाला वाटतं सगळं हे असं, मनासारखे सर्व मना वाटे सगळं काही पाहावे असं प्रत्येकाला वाटतं. आणि मग पण समर्थ काय बोलले, पण ह्याच्यातून विवेकाकडे लक्ष घालून, मुळाकडे लक्ष घालून जो परमार्थ साधण्याचा प्रयत्न करतो तोही ये स्थिती ते लाहे. प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये राहतो, पण त्याची स्थिती आतून वेगळी आहे आणि तो त्या सगळ्या लोकांना सगळा बोलले त्या ठिकाणी राहून, लोकांमध्ये राहून लोकांना त्याच्यामध्ये कोणीतरी अत्यंत शांत भूमिकेचा, कुठेतरी अत्यंत समाधानी सगळ्या भूमिकेचा सगळा प्रत्येक लोकांना जाणवून देत असतो. सकळांचे एकची मूळ
एक जाणते एक भाष्कळ, विवेके करून तात्काळ परलोक साधावा. तर बोलले सगळ्यांचं मूळ एकच आहे. हेच एक कुठेतरी साराचं भूमिका आहे. आणि हे ज्याने जाणलं बोलले त्याने परलोक साधला. तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक, कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. सगळं काही पाहावं, मना भासले सर्व काही पाहावे, परी संग सोडून सुखी राहावे. म्हणजे सगळं काही पाहावं, सगळं काही पाहावं, पण काय करावं, परी संग सोडून सुखी राहावे. बोलले हे 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 माझं नाही, किंवा हे शाश्वत नाही, किंवा ही भूमिका म्हणजे कुठेतरी बोलले भुलवणारी, भ्रमात टाकणारी भूमिका आहे. आणि अंतिम सत्य भूमिका कुठेतरी बोलले एकच एक भूमिका आहे. ही भूमिका पाहता येणे म्हणजे जन्माचे सार्थक करून घेता येणे. विवेकहीन जे जण ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक गायचं. नुसता प्रपंच सगळे बोलले वदणारे जे जन आहेत ते सगळे पशु समान आहेत. कारण पशूंची भूमिका काय, यावं जावं, खावं प्यावं, झोपावं आणि मरून जावं. हे सगळे बाष्कळपणाची वटपट खाशासाठी, फक्त खाण्यासाठी. हे सगळं अट्टहास उहापोह हा सगळा कशासाठी बोलले, फक्त आणि फक्त खाण्यासाठी. मग असंच मनुष्य करत असेल, हे सगळं नुसतं संसार एके संसार करत असेल, तर हे बाष्कळपणाचं बोलणं हे पशु समान झालं. त्याला परलोक कसं काय साधता येणार आहे. बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले भोगिती आता. बरं हे सगळं केल्यानंतर काय होणार आहे. हे केल्यानंतर बोलले शेवटी बोलले ते भोगावंच लागणार आहे. बाष्कळपणा करून शेवटी भोगावंच लागणार आहे. नुसता संसार करून शेवटी भोगावंच लागणार आहे. पुढेही करी तो पावे, भक्तियोगे भगवंत फावे, देवभक्त मिळता दुनावे समाधान. बोलले जे केलं ते बाबा त्याचं फळ मिळणारच आहे. फरक एवढाच आहे, भक्तिमार्गाचं जे फळ आहे त्याचं फळ आहे समाधान, त्याचं फळ आहे आनंद. आणि तोही असा साधासुद्धा आनंद नाही, सांसारिक सुखाच्या सगळ्या दुपटीचा तिपटीचा आनंद, की जो कुठल्याही नाशिवंत सगळ्या वस्तूमध्ये मिळणार नाही. ही खूण आहे. ही 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 शहाणपण जो शहाणा आहे तो ही खूण जाणतो. समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, शांती पाहिजे. बोलले जावे सद्गुरूसी शरण, कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन बोलले काय सांगावे. असे बोलले नुसतं याच्या पलीकडे कित्येक येतात आणि कित्येक जातात. जोपर्यंत भक्तिकर्म घडत नाही तोपर्यंत, जोपर्यंत कुठेतरी सेवा कार्य घडत नाही, जोपर्यंत कुठेतरी परोपकार घडत नाही, तोपर्यंत बोलले काय आहे, तोपर्यंत बोलले उगेच आले आणि गेले. काहीतरी सांगता येण्याचं कर्म घडले पाहिजे. काहीतरी सांगता येण्यासारखं कर्म घडलं पाहिजे. यमाला सांगता येण्यासारखं, चित्रगुप्ताला सांगता येण्यासारखं, म्हणून थोडकी काहीतरी भक्ती, थोडकं काहीतरी नामस्मरण, थोडकी काहीतरी उपासना बोलले रोज घडली पाहिजे. शहाणे होऊन बोलले काय सांगावे. मनुष्य जन्मात येऊन बोलले. प्राणी असते त्यांनी असं केलं असतं तर विषय वेगळा होता. येथील येथे अवघेच राहावे. किती सांगावं, किती स्पष्ट करून सांगावं समर्थांनी. बाबा कितीही माया गोळा केलीस तरी ही सगळी माया सगळी स्टोअर रूममध्येच सगळी राहून जाणार आहे. ऐसे प्रत्ययासी येते, कोण काय घेऊन जाते सांगा नका. काय घेऊन जातं का कोणी नाही. थोडं सगळं प्रपंच करावा, थोडा परमार्थ करावा, अत्यंत आनंदानं सगळं आपलं आयुष्य जगावं. आणि बोलले जिथून आलो, ज्यासाठी आलो ते काम करून अत्यंत सुखाला प्राप्त करून घ्यावं. आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. पदार्थी असावे उदास, विवेके पहावा सावकास, येणेकरिता जगदीश अलभ्य लावे. म्हणून बोलले शेवटी जे बाहेर सगळं दृश्यमान आहे ते सगळं किती भव्य दिव्य आकर्षक सुंदर सगळं वाटत असलं तरी पदार्थी असावे उदास. आणि आतमध्ये काय बघावा, आतमध्ये काय स्मरण असावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल.
विवेक पहावा सावकाश, आणि येणेकरिता जगदीश अलभ्य लाभे. पदार्थी असावे उदास, विवेक पहावा सावकाश, येणेकरिता जगदीश. म्हणजे असंच आहे, हे असं आहे, सूत्र आहे. बोलले किती व्रत केले, किती तप केले, किती सगळं बोलले कष्ट केले, हे महत्त्वाचं नाही. या सगळ्या संसारामध्ये राहिला, हे सगळ्यांमध्ये भुललेला नाही. आज दृष्टी कुठेतरी भगवंतावर टिकून राहिलेली आहे. ही भूमिका म्हणजे काय आहे? येणेकरिता जगदीश अलभ्य नाही. भगवंत बोलतो एवढं सगळं सोडून मला आठवतो. तर बोलले आपल्या सगळ्या जवळच्या मित्राचं लक्षण काय आहे? तो किती व्यस्त असला, किती सगळ्या सुखात असो दुःखात असो, तो स्मरण केल्याशिवाय काही राहत नाही, आठवण केल्याशिवाय काही राहत नाही. तेच भगवंताला पाहिजे. भगवंत भावाचा भुकेला. भगवंत बोलतो हा एवढी सगळी माया, सगळं मोहचाळ, एवढं सगळं सुख बाबा तुझ्यासाठी निर्माण केलेलं आहे. सगळं घे, सगळं खा, सगळ्यांचा आनंद घे, पण मला विसरू नकोस. एवढंच माफक अपेक्षा भगवंताची आहे. म्हणून जो जेवढा जास्त भगवंताला बोलले लक्षात ठेवतो, भगवंत तेवढा जास्त त्या व्यक्तीला लक्षात ठेवतो. कारण जसा जसा भाव तसा तसा देव, त्याचाची देव प्रतिबिंबला. जगदीशा परता लाभ नाही. आता जगदीशाशिवाय दुसरं काही आहे का? किंवा दुसरा काही लाभ भेटून काही उपयोग आहे का? कारण भेटला तरी ते सगळं माती मोहलं आहे, मातीत सगळं जाणारं आहे. आता बर्फ आहे, बर्फ आता उन्हाळ्याचे दिवस आहे, फ्रीजमधून बर्फ काढून ठेवला. आता पाहिजे वाटीभर बर्फ सरबत बनवण्यासाठी, पण पूर्ण 2-3 सगळे ट्रे भरून ठेवलेला होता. सगळे काढले, सगळे मोठ्या प्लेटमध्ये काढून ठेवले. पण बोलले असू द्या हो, आता थोडा वापरू, थोड्या वेळानं वापरू, त्याच्यानंतर दुपारी थोडा वापरू, काढून ठेवते म्हणाले. पण एक वेळ सरबत झालं, तासाभरानं पाहुणे आले आणखी दुसरे, आणि म्हणाले आता आम्ही सगळं पाहुण्यांसाठी खूप सारा बर्फ काढून ठेवलेला आहे, आता मला काही चिंता नाही. बघायला गेली तर सगळं पाणी झालेलं, नुसतं पाणी म्हणजे नुसतं, आणि तेही गरम झालेलं. मग बोलले फ्रीजमध्ये बघायला गेली, फ्रीजमध्ये पण ट्रेमध्ये पाणी टाकायची सगळं विसरलेली होती. मग बोलले हे 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 जे आहे ना बाबा, कारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान, जगदीशा परता लाभ नाही. किती असलं ते येथे अवघेच राहते. बाबा जेवढं लागणार आहे तेवढंच महत्त्वाचं आहे, आणि तेवढा वापर झाला, त्याचं काम संपलं. स्टोअर, बाकीचं सगळं जे स्टोअर केलेला होता बर्फ, त्याचं सगळं पाणी होऊन गेलं. बोलले म्हणजे कार्याकारण सर्व काही, म्हणजे कामापुरता बर्फ घेतला असता, बाकी फ्रीजमध्ये पडू दिला असता, तर बर्फ वाया गेला नसता, आयुष्य वाया गेलं नसतं, आयुष्याचं सुख वाया गेलं नसतं. संसार करीता असताही समाधान. आणि असं केलं असतं, थोडा बर्फ काम पडलं थोडा काढला ठेवला, बाकी फ्रीजमध्ये, मी देवाचा देव माझा. परत पाहुणे आले, थोडा घेतला काढला, बाकी फ्रीजमध्ये, थोडा मी देवाचा देव माझा. हे काय आहे? हे कार्याकारण आहे. हे काय आहे? संसार करीत असताही समाधान. लोभ केलेला नाही. म्हणजे जेवढा लागला तेवढा घेतला, म्हणजे मनसोक्त सगळं काम झालेलं आहे. मागा होते जनकाधिक, राज्य करिताही अनेक, तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असते. आता हे सगळे बोलले आपल्यासाठीच आहे का? नाही, सगळे बोलले राजे महाराजे रामकृष्ण किती आले किती गेले, पण सगळे येऊन सगळे गेले, पण बोलले सगळ्यांना हा नियम लागू होता. सगळेजणं तेवढा वेळ, प्रत्येकाकडे तेवढा वेळ होता. बाबा थोडा प्रपंच कर, खाऊन पिऊन घे प्रपंचातलं, आणि थोडं भक्ती कर, ही माफक अपेक्षा परमेश्वराने ठेवली होती. पण राजे होते, राजांनी खूप सारं धन वैभव, युद्ध केले, युद्धावर युद्ध, हा देश जिंकू दे, तो देश जिंकू दे, आणि खूप सारं धन वैभव संपत्ती कमवली, आणि म्हणाले आता मृत्यू आला ना त्याला मी थोडीफार बहु तशी संपत्ती देऊन टाकीन, आणि बोलले माझं आयुष्य वाढवून घेईन, आणि आणखी मी सुख या सगळ्या संसाराचा आनंद घेईल. राजा असता मृत्यू आला,
लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडीना तयाला काळ काही. पण खेदाची बाब आहे, कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की आपण जमा केलेली हजारो करोडोची संपत्ती बोलले काळाला नको आहे. काळाने तरी त्याच्या सगळ्या त्या काळ गणनेमधून काही कधीही कोणाला सूट दिलेली नाही. मग विचार केला पाहिजे, काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. ऐसे हे पराधीन जिने का म्हणून हे सगळं असं पराधीन सगळं जिनं आपला जगलं पाहिजे. यामध्ये दुःख नाही बहाणे. बरं नुसतं सुख आहे का? नुसतं ठीक आहे, नुसतं संसार मस्तपैकी छान छान फक्त खाऊ फिरू एवढंच आहे का संसारामध्ये? नाही बाबा, याच्या व्यतिरिक्त आजार पण ठेवलेला आहे, चिंता ठेवलेल्या आहे, भांडणं ठेवलेली आहेत, आपत्ती ठेवलेल्या आहेत, उपाध्या ठेवलेल्या आहेत. एक झालं की एक सुरूच असतं. एक टेन्शन कमी करावं, दुसरं टेन्शन उभं राहतं, दुसरं कमी करावं, तिसरं कधी येऊन जातं कळत पण नाही. असं वाटतं की तिसरं झाल्यानंतर आता बरं शांतता मिळेल, पण चौथं तर आभासून आणि अत्यंत 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 कंपल्सरी ठेवलेलं असतं. म्हणजे करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच होणार नाही, नाहीतर हेच होणार नाही, नाहीतर तेच होणार नाही. एवढं सगळं बोलले करावंच लागतं. ऐसे हे पराधीन जिने, यामध्ये दुखणे बहाणे, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणून. चिंता उद्वेग हे सगळं आहेच आहे. आणि काय बोलले याचा सगळा लोप करावा, काय बोलले याचा सगळा बोलले संताप करावा, नुकसान झाल्यास आनंद साजरा करावा जोरजोरात, थोडासा फायदा झाल्यास. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. एकच एक सूत्र, एकच एक सार समर्थांनी सरते शेवटी सांगितलं. म्हणाले बाबा हे असं संसार हा असा कसा मसा सगळ्या गोष्टींनी भरलेला आहे, हे बघून बोलले काही उपयोग नाही. जर संसारामध्ये येऊन भगवंताचा नफा बघशील तर बोलले काही ना काही फायदा होईल, काही ना काही सार्थक होईल. नाहीतर सगळे ये रतेची किती एक जन्मले आणि गेले, नाना मृत्यू पंथे, किती आले आणि गेले, आले आणि गेले, पुन्हा 84 पुन्हा जन्म यातना, पुन्हा सगळे संसार दुःख सगळे ठेवलेली आहे. एकच एक, मी देवाचा देव माझा हा ठाम निश्चय ठाम भूमिका. प्रत्येक स्थळी जळी स्थळी काष्टी पाशाने, प्रत्येक कार्यामध्ये भगवंताला आठवावं, भगवंताचा विसर कधी पडू नये. बोलले हे चिदान देघा देवा, तुझा विसर न व्हावा. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा आतापर्यंत जेवढ्या सगळे दुःख भोगले, जेवढ्या सगळे जन्मदुःख गर्भवासाचे दुःख भोगले, त्याचं काहीतरी सार्थक होईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे काळरूपनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.